हॅलो चेक हॅलो. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय जय राम. ओम श्री राम जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम जय जय राम. मर्द मराठा वीर शिवाजी. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. शिवाजी अवतरले जगती. शिवाजी अवतरले जगती. शिवाजी अवतरले जगती. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. शिवाजी अवतरले जगती. शिवाजी अवतरले जगती. शिवाजी अवतरले जगती. जय हो. हो शरित करोनी गड मिळविला. वीर तान्हाजी स्वर्गी गेला. वीर तान्हाजी स्वर्गी हो गेला. शरित करोनी गड मिळविला. वीर तान्हाजी स्वर्गी गेला. तुकड्या दासा मने फड फडला. तुकड्या दासा मने फड फडला. झेंडा गडावरती शिवाजी. झेंडा गडावरती शिवाजी अवतरले जगती. जय हो. शिवाजी अवतरले जगती. मर्द मराठा वीर शिवाजी. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम बोला पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राष्ट्र संत तुकडोजी महाराज महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस गजपती अयपती भूपती महाराजाधिराज योगीराज निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हरे कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यामुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता सरस्वती माते द्याभिमज स्फूर्ते येतो काकुळते तुझलागी प्रतिपश्चंद्र रेखेवर विष्णूर वंदिता शहा सुनो शिव शेषा मुद्रा भद्राय राजते मर्द मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी अवतरली जगती शिवाजी महाराज अवतरली जगती चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेली करतोम करतोम अन्यथा करतोम जगच्चालक भगवान परमात्म्याची परम शांतीदायी कल्याण रूपी शक्ती सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक अखिल विश्व आधार जगच्चालक भगवान परमात्मा पंढरीश परमात्मा हे संपूर्ण विश्व ज्यांच्या शक्तीवर चालते आहे ते सर्व संत मानवतावादी महापुरुष ज्यांची जयंती साजरी करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत ज्यांचं नाव घेतल्यानंतर मैदानावर एखादा घोडा उसळावा तसं धमण्यांमधलं रक्त मुसंडी मारते ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर या छाताळामध्ये कोणीतरी ज्वाला फेकून दिलेली आहे आणि त्यानं रोमारोमात पेट घेतलेला आहे अशी भावना निर्माण होते ज्यांच्याकडे पाहून महाराष्ट्राच्या इतिहासाची कल्पना केल्या जाते इतिहासाचे आजपर्यंत लाखो पुस्तकं तयार झाले हजारो लेखक जन्माला आले आणि शेकडो पानांवर त्यांनी लिखाण केलं करोडो पान त्याच्यामध्ये गेलेले आहेत पण या विश्वामध्ये फक्त 3 अक्षराचा इतिहास गेल्या 450 वर्षापासून महाराष्ट्राच्या छाताळावर गारुड घालते आहे त्या 3 अक्षराचं नाव शिवाजी या 3 अक्षरांनी सगळ्या इतिहासाला माग टाकलेलं आहे ज्यांच्याबद्दल हिंदी मधले कवी प्रदीप लिहितात देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी महाराज ने रखी थी लाज हमारे शान की और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की अशी बलिदानाची धरती निर्माण करून तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून
या महाराष्ट्राच्या छाताडावर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही ह्या सगळ्या छाया थैया थैया नाचत असताना आजपासून 450 वर्षाच्या अगोदर माणसाचा स्वाभिमान हरवला असताना, पर्वताचे दर्गे होत असताना, बायांच्या डोक्यावरच कुंकू पुसल्या जात असताना, डोक्याला लागलेल्या शेंडीवर कर आकारला जात असताना आणि कीर्तनकाराच्या पाठी हिरव्या रंगाचा झेंडा लावून त्याच्या स्वाभिमानाला गवतासारखं तुडवत असताना, ज्या काळामध्ये महाराष्ट्राला इतिहास निर्माण झाला नव्हता, त्या काळामध्ये या महाराष्ट्राचा इतिहास घडवणारे, या महाराष्ट्राचा इतिहास कोणी लुंग्या सुंगाने वायऱ्या गैऱ्याने लिहिला नाही. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला घोड्यांच्या टापांनी, शाहिरांच्या डपांनी, ढगांच्या गडगडाटांनी आणि विजांच्या कडगडाटांनी. या सगळ्यांचं बळ असणारे, जे आज जन्माला येऊन शेकडो वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला म्हणावं लागते, किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जीजा वैसी मौत ही लोगों जिनके पेट से बापों का बाप पैदा हुआ. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, छत्रपतीचं, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. या धर्मापुरी कोंबली गावामधल्या या संपूर्ण पंचक्रोशीतल्या मंडळींना आता 11:15 झाले, 10:15 झाले. काही जणांना वाटलं असेल महाराष्ट्र गीत झालं, कार्यक्रम संपला. आपण ज्या राजांचे वारसदार आहोत त्या राजांचा कार्यक्रम नुसतं दिव्यांची आणि फटाक्यांची रोषणाई म्हणून संपत नाही. आज 19 फेब्रुवारीला या खुर्चीवरून उठण्याच्या अगोदर ज्याच्या छाताड्यामध्ये महाराष्ट्रावर थैया थैया नाचणाऱ्या त्या सगळ्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांचा खात्मा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा उमटत नाही तोपर्यंत धर्मापुरी कुंबलीतला हा कार्यक्रम संपू शकत नाही. हे आयोजक मंडळी, आपण बसलेले सगळे बरोबर मोजून 40 मिनिटं बोलणार आहोत. तुमचे डोके कॉम्प्युटर सारखे हजर ठेवा, तुमचा 1 सेकंद सुद्धा वाया जाणार नाही. आपण ज्या राजांची जयंती साजरी करत आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कशा करता झाला होता. 450 वर्षाच्या अगोदर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब गरोदर होत्या आणि 2-3 सेविका आल्या. पहिल्या सेविकेनं कुर्णीसात केला, मुजरा घातला आणि ती विचारायला लागली. शिवभारत नावाचा एवढा मोठा ग्रंथ आहे, 40 मिनिटात तुम्हाला शिवाजी महाराजांचे कमीत कमी 50 ग्रंथाचे संदर्भ. गरोदर असणाऱ्या राष्ट्रमातेला प्रणाम केला आणि विचारायला लागली, मा साहेब आपल्याला काही खावं वाटते का. मा साहेब म्हणाल्या, काही खावं वाटत नाही. मा साहेबांच्या जागेवर जर दुसरी असती तर तिनं सांगितलं असतं, साकोलीला उड्डाण पुलाच्या खाली गरम जिलबी चांगली भेटते, ते खाऊ वाटते. राष्ट्रमाता म्हणाल्या, काही खाऊ वाटत नाही. दुसरी दासी आली, तिनं मुजरा घातला आणि ती विचारायला लागली, मा साहेब
आपल्याला काही खावं वाटत नाही तर काही पाहावं वाटत असेल. राशी भाऊ, गोपी भाऊ, माझ्या नवऱ्याची चौथी बायको, माझा तिसरा नवरा, काही पाहावं वाटत असेल. राष्ट्रमाता म्हणाल्या मला काही पाहावं वाटत नाही. तिसरी चाणाक्ष दासी आली, सेविका आली आणि तिनं मुजरा घातला आणि कुरणी साथ करून विचारायला लागली, मासाहेब आपल्याला काही खावं वाटत नाही, आपल्याला काही पाहावं वाटत नाही, आपल्याला काही करावं वाटत असेल. इकडच्या कोपऱ्यात बसणाऱ्या माझ्या माता भगिनी, या समोर उपस्थित असणाऱ्या भगिनी, एक गोष्ट ध्यानात ठेवा. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना, छत्रपती शिवरायांना मुजरा करताना, तो मुजरा घालण्याच्या योग्यतेचं छत्रपती शिवरायांना बनवणाऱ्या राष्ट्रमातेचा अंश तुमच्यामध्ये आहे. 1 गुड मदर इज बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. एक आई जर संस्कारी बनली इज इक्वल टू 1000 स्कूल टीचर. त्या एक माता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या. तिनं कुरणी साथ केला आणि विचारायला लागली, मासाहेब काही खावं वाटत नाही, काही पाहावं वाटत नाही, मग काही करावं वाटत असेल. तशी मराठ्यांची सौदामिनी कडाडून उठून उभी झाली. सिंहासनावर उठून उभ्या होऊन भिंतीला लावलेल्या म्यान मधली तलवार काढली. तलवारीच्या टोकात नजरेचं तेज मिळवलं आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब म्हणाल्या, हो करावं वाटते. काय करावं वाटते मासाहेब? घोड्यावर बसावं वाटते, हातात नंगी तलवार घ्यावं वाटते, दरी किंदरात फिरावं वाटते आणि या मातीवर जुलूम, अन्याय, अत्याचार करणाऱ्या सैतानांचे मुंडके कापून काढावं वाटतात आणि उंच डोंगराच्या कड्यावर भगवा झेंडा फडकावावं वाटते. हे उत्तर देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला जन्म घेतात. जगात भारी एकच वारी 19 फेब्रुवारी. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. हो प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांवरती. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. जय हो. गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. बोले छत्रपती शिवाजी महाराज की जय. मजा नाही आली. फटाके जेवढा दम आहे तेवढा माणसाच्या छातीत पाहिजे. तुमच्या सगळे एवढा आवाज मी बिना माईकचा एकटा काढू शकतो. शिवाजी महाराजचा चेहरा पहा. मी हजारो पुतळे बघितले. आपली धर्मापुरी कुंभली भाग्यवान गावा. इतर ठिकाणी फक्त शिवाजी महाराजांच्या हातात तलवार असते. आपल्या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात राजदंड आहे. आपण भाग्यवान. यांच्याकरता टाळ्या वाजवा. आता आवाज सुद्धा त्यांना साजे साध्या. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या 450 वर्षामध्ये लाखो राजे होऊन गेले. 10 रुपयाचं एक बुक तुमच्याकडे आता दिलं प्रत्येकाकडे, एक पेन दिला 2 रुपयाचा यूज अँड थ्रो. 2 तासात लेटर बुक भरून जाईल एवढे राजे जन्माला आले. नाना भाऊ आताच बोलून गेले. मोर्चाला मागं फिरून पाहिलं तर कोणी दिसलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं पुढे माणसं होते. कारण शिवाजी महाराजांना एक सीट लढवून एक मतदारसंघ मिळवायचा नव्हता. माणसाच्या काळजावरती अधिराज्य गाजवायचं.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लोक मेले, कारण शिवाजी महाराज माणसांकरता मरत होते. लढे सिपाही और नाम सरदार का, अशी गत नव्हती राजांची. हम लढेंगे हम मरेंगे, दम दमे में दम नहीं है, खैर मांगो जानकी. गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की, तब तो दिल्ली तक चलेगी तेग शिवाजी राजा की. सुंदर स्वराज्य निर्माण केले, धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, छत्रपतीचं, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. गडकिल्ल्याच्या दगडावर, गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवाजी महाराज जन्माला आले, या महाराष्ट्राचं भाग्य आहे. माझ्यासारख्या कीर्तनकारानं त्यांच्याबद्दल बोलावं मोठी गोष्ट नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भंडारा जिल्हा एवढा एक जिल्हा, एक देश आहे, त्याचं नाव आहे कुवेत. नागपूर एवढा एक देश आहे, त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षानं बोलावं. आम्ही भारतामध्ये गेल्यानंतर एका काचाच्या बॉटलमध्ये भारतातली, विशेषतः महाराष्ट्रातली गडाच्या पायथ्याची माती काचाच्या बॉटलमध्ये भरून आणलेली आहे, आणि आम्ही दररोज त्या मातीला प्रणाम करतो. त्यातल्या मातीचे कण घेऊन स्वतःच्या मस्तकाला लावतो, कारण त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पाऊल पडलेलं आहे. सुभाषचंद्र बोसनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा म्हणावं, आणि लाखो माणसांनी जीव त्यांच्यावर नौछावर करावा. त्या सुभाषचंद्र बोसांनी म्हणावं, माझ्या जीवनातले वन अँड ओनली मॉडेल, एक आणि एकमेव आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. 23 वर्ष 6 महिने 14 दिवस आयुष्य जगला शहीद आजम भगतसिंग. 22व्या वर्षी कॉलेजच्या कट्ट्यावर उभं राहून आयुष्य सट्ट्यावर लावणारा, आणि आईचा हात सोडून बाईचा हात धरून जवानीच्या माग दिवानी होऊन एक्सक्यूज मी मेरा दिल तुझ पे फिदा है रे म्हणणारा तरुण पोरगा. त्या वयामध्ये, वयाच्या 23व्या वर्षी, मेरे जज्बातों से कुछ इस तरह वाकिफ है कलम मेरी, मेरे जज्बातों से कुछ इस तरह वाकिफ है कलम मेरी, मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है. असं म्हणणाऱ्या भगत सिंगानं म्हणावं, जेलर साहब, ये भगत सिंह को तुम खलास कर सकते हो, मार सकते हो, लेकिन भगत सिंह के दिल में छपी छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर तुम 7 जन्मों तक मिटा नहीं सकते. बराक ओबामानं म्हणावं, सूर्याचं दुसरं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि वासी बेंद्रेनं द हाऊस ऑफ शिवाजी या इंग्लिश ग्रंथामध्ये म्हणावं, ज्या राजाला पहावं 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 आणि पाहतच राहावं, ज्या राजाला वाचावं वाचावं आणि वाचतच राहावं, ज्या राजाची पूजा करावी आणि पूजा करावी, ज्या राजाला काहीही केल्यानंतर तो राजा शिल्लक उरावा. या शरीराच्या कातळ्याचे जोळे जरी काढले, राजे तुमचे उपकार आम्हा फेडू द्या हो थोडे, तुमच्या पायात घालू द्या आमच्या कातडाचे जोडे. तुमच्या पायात जरी आमच्या कातळाचे जोडे घातले तरी ज्या राजांचा उल्लेख संपणार नाही, त्या राजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि नरहर कुरंदकर सारख्या लेखकांनी म्हणावं, मला याचं दुःख नाही, गेल्या 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ब्रिटनच्या म्युझियम मध्ये काचाच्या डब्यात ठेवलेली आहे. मला याचं दुःख आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार पेलवण्याजोगते मनगट महाराष्ट्रात निर्माण झाले.
या देशाची राज्य घटना ज्याने निर्माण केली, सिम्बॉल ऑफ नॉलेज, बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर, त्यांनी म्हणावं भारतीय राज्य घटनेच्या पहिल्या पानावर मला भारतीय राज्य घटना लिहिताना फारसे कष्ट पडलेच नाही, जास्त विचार करावाच लागला नाही, कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यापुढे उभं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्ञानी बोललेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यागी बोललेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोळ्या लिहिले गेले आहेत, कविता लिहिल्या गेल्या आहेत, गझल लिहिली गेली आहे, हजल लिहिली गेली आहे, चारोळी लिहिल्या गेली आहे, नाटक रचलेलं आहे, नाटकाचे वेगवेगळे बंध तयार झालेले आहेत, पुस्तकं लिहिलेले आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. हे सगळं लिहून सुद्धा 3 अक्षर या भारताला उरून पुरलेले आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढूशा वयामध्ये तळघरामध्ये स्वतःच्या अंगावर कोरडे ओढणारा बाप बघितला. तळघरामध्ये शहाजी महाराज जायचे आणि स्वतःच्या अंगावर कोरडे ओढायचे. लहानसा शिवबा जाऊन उभा राहिला आणि छोट्यासा शिवबा आपल्या वडिलांना म्हणतो, आबासाहेब, मी दररोज संध्याकाळी पाहतो तळघरामध्ये जाऊन स्वतःच्या अंगावर तुम्ही कोरडे ओढून घेता. मला समजत नाही, 10 पैलवानांना एकटे मारणारे तुम्ही, पण मात्र स्वतःच्या अंगातलं रक्त का खाली सांडता. डोळ्यामध्ये अश्रू असणाऱ्या बापानं छोट्याशा शिवबाच्या डोक्यावर हात ठेवला. शिवबा, तू लहानसा काच बाळा, तुला समजणार नाही ना, का समजू द्या आबासाहेब, पण मला सांगा, माझ्या आबासाहेबांच्या रक्ताचा थेंब माझ्या डोळ्याला सलतो आहे. लेकराला जवळ घेऊन शहाजी महाराज म्हणतात, लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं, 18 पगड जातीच्या लोकांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करावं, पण मनसबदारी करता करता मोगलांच्या दरबारामध्ये मनसबदार म्हणून जगता जगता 18 पगड जातीच्या लोकांचं स्वराज्य पूर्ण करण्याकरता मी अपूर्ण पडलो. त्या प्रत्येक माणसाची माफी मागायला मी जाऊ शकत नाही, म्हणून स्वतःच्या अंगातलं रक्त खाली पाडतो, मातीला त्याचा अर्घ्य वाहतो. बापाच्या पाठीच्या रक्ताचे थेंब 2 थेंब घेतले छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपण कुंकाचा अष्टगंधाचा टिळा लावतो तसे माथ्याला 2 भुवयाच्या मधात छत्रपती शहाजी महाराजांचे रक्ताचे थेंब लावले. आणि हात पुढे करून छोटासा शोभा म्हणतो, आबासाहेब, चिंता करू नका, तुमच्या आयुष्यातलं अर्धवट राहिलेलं स्वप्न हा तुमचा शोभा पूर्ण करेल. रायरेश्वराला घेती छपतेला, मारू किंवा मरू स्थापू स्वराज्याला, हर हर महादेव गरजला. आमुचा शिवाजी राजा झाला. तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख 18 पगड जातीच्या हलक्या भारी लोकांना एकत्रित करून, अरे मातीमध्ये उभं राहून मातीसाठी प्राण द्यायचा असतो, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं असते. हे वीरत्वाची शिकवणूक त्या 18 पगड जातीच्या लोकांना दिली. मग बाजी पासलकर उभा राहिला, तानाजी मालुसरे उभे राहिला, संताजी धनाजी मावळे उभे राहिले, जे मोगलांचे घोडे सुद्धा ज्यांना पाहून पाणी पित नव्हते, असा एक एक मावळा उभा राहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराज एका मूर्तीचं नाव नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराज एका राजाचं नाव नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराज एक गादी चालवणाऱ्या राजाचं नाव नाही आहे. अरे हजारो गाद्या निर्माण झाल्या, खासदाराचं पोरग खासदार झालं तर खासदाराला 0 मार्क दिले पाहिजे. आमदाराचं पोरग करोडपती झालं तर आमदाराला कोर्टाच्या कटघऱ्यात उभं केलं पाहिजे. सरपंचाच्या पोरानं 3 सीटा निवडून आणल्या तर त्याचा सत्कार नाही केला पाहिजे. पण झोपडपट्टीत भूमिहीनाच्या पोरानं स्वतःच्या कमाईनं 4 खोल्या बांधल्या तर 1 क्विंटल हाराचे फुलाचे हार बनवून त्याचा सत्कार केला पाहिजे. कारण याच्या बापाची पार्श्वभूमी असते आणि यानं स्वतःच्या मनगटाच्या जोरावर कमावलेलं असते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुळशीचं झाड कुंडीमध्ये वाढते त्याला महत्व नाही, पण खडकाला फोडून पिंपळाचं झाड वरते येते त्याला महत्व आहे. आजपर्यंत लाखो राजे जन्माला आले होते, पण छत्रपती शिवाजी महाराज, कॉम्रेड गोविंद पानसरे शिवाजी कोण होते या पुस्तकात पान नंबर 86 वर लिहितात,
आज सुरुवात करतात पान नंबर 1 पासून आजपर्यंत जगामध्ये अनेक राजे निर्माण झाले, पण त्या सगळ्या राजांना आपल्या बापाकडून राजाची गादी आयती भेटली होती. पण विश्वाच्या पाठीवर चिखलामध्ये खेळत असताना स्वतःच्या लेकराचं मनगट पकडून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब म्हणतात, शुभ आयत्या चिखलावर रेगोट्या मारण्याकरता तुमचा जन्म झालेला नाहीये. आयत्या समाजामध्ये जन्माला आल्याकरता तुमचं आयुष्य भेटलेलं नाहीये. मनगटाच्या जोरावर तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे. एक एक शब्द ध्यान देऊन ऐका. हे कॅमेरे 4-4 लाखाचे आहेत, पण प्रशांत महाराज ठाकरेचे कॅमेरे 360 डिग्रीनं काम करतात. एका माणसावर नजर आहे. राजे, तुम्हाला स्वतःचं स्वराज्य स्वतःच्या मनगटावर निर्माण करायचं आहे. शिवाजी महाराज एकमेव राजे आहेत ज्यांनी स्वतःचं राज्य पुणे, सुपे आणि चाकण छोट्याशा प्रदेशात तयार करून स्वतःच्या बळावर निर्माण केलेलं आहे. त्या अगोदर नांगर चालवणाऱ्या राष्ट्रमातेला बाया भेटल्या. त्या म्हणतात, माँसाहेब या पुण्यात नांगर चालू नका, तुमचा वंश शिल्लक राहणार नाही. राष्ट्रमाता म्हणतात, माझी भोसलेशाही बरखास्त झाली तरी चालेल, पण माय बहिणींच्या डोक्यावरचं कुंकू शाबूत राहिलं पाहिजे. आया बहिणींच्या हातातल्या बांगड्या शाबूत राहिल्या पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्माचा आदर केला, पण सगळ्यात जास्त जोर दिला तो आपल्या हिंदू धर्मावर. ज्या लोकांना कुंकाचा टिक्का लावायची शरम वाटते त्यांनी लक्षात घ्यावं, शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आपला पदर पुढे करून त्या देवीच्या पुढे उभ्या राहिल्या आणि रडून त्या देवीला सांगतात, माते, डोक्याला मळवट लावून हातात हिरव्या रंगाचा चुडा भरून तू मकरात बसलेली आहेस, पण माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींचे कपाळ कोरड्या आबाळासारखे कपाळ कोरडे केल्या जात आहे. हातातले चुडे फोडल्या जात आहेत. गवत तुडवावं तशा माझ्या माय बहिणींच्या चोळ्या आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही ह्या सगळ्या थैया याच्यावरती नाचून त्यांची अब्रू लुटत आहेत. माते, भोसल्यांची भोसलेशाही निर्माण व्हावी म्हणून नाही, बहुजनांची हिंदवी स्वराज्यासाठीची खरी आध्यात्मिक लोकशाही, स्पिरिच्युअल डेमोक्रॉसी निर्माण व्हावी म्हणून माझ्या पोटी एक वीरपुत्र जन्माला घाल. त्या मातेला भीक मागितली, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. उद 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 उद. गड्यात घालून कवड्याची माड, पायात बांधली ताड, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संभळ. हे गड्यात घालून कवड्याची माड, पायात बांधली ताड, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संभळ. हे जग जग त्या झाले कुणाली तोच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आज कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आमले गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये,
गोंधळ मांडला बाबाने गोंधळ गोंधळाला ये राष्ट्रमाता जिजाऊ साहेब त्या देवीच्या पुढे उभ्या राहिल्या. याचा फोर्स कमी झाला माईकचा दादा. आणि त्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेब देवीला म्हणतात, हे माते, या वीर पुत्राला जन्माला घालण्याकरता मला आशीर्वाद दे. लेकरू जन्माला आल्यानंतर त्याच्यावर वीरत्वाचा संस्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. फक्त 3 गोष्टी लक्षात घ्या, तुमचं जीवन बदलून जाईल. शिवाजी महाराज एवढे मोठे का बनले? मुद्दा नंबर 1, आयुष्यात कधी दुसऱ्यांच्या भरोशावर त्यांनी जीवन जगलं नाही. शिवाजी महाराज सारखी दाढी वाढवणं चांगली गोष्ट आहे. ते आजकाल पोट्टेनं कटिंगा काढल्या, खालून कापून टाकते आणि वर गोबीचं फुल ठेवते. आपल्याला विचार पडते, गोबी वावरात पेरली, फुलं याच्या डोक्यात कसे काय उगवते. काही जणांना 2 एकर धान नांगरलं, 2 एकर तसंच ठेवलं. त्याच्यापेक्षा शिवाजी महाराज सारखी दाढी वाढवणं चांगली गोष्ट आहे. पण नुसता इकडून दाढीला कट, इकडून दाढीला कट आणि इकडून दाढीला कट आणि मायबापाच्या मागं कटकट, तो शिवाजी महाराजचा मावळा नाहीये. जीवनात पहिलं तत्व लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी पहिलं काम केलं असेल ते स्वतःच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. आबासाहेब, मी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. जगात लोक म्हणतात नेपोलियन बोनापार्ट 1 नंबरचा योद्धा होता. कोण म्हणते बे? नेपोलियन बोनापार्ट सगळं जग जिंकला, सिकंदर सगळं जग जिंकला, पण मरताना त्यानं एक पत्र लिहिलं, माय डिअर पप्पा, आय शेम ऑन माय सेल्फ. मला स्वतःवर शरम वाटते, बिकॉज आय डू नॉट परफॉर्मन्स फॉर यू. मी तुमच्यासाठी काही केलं नाही. वाय? बिकॉज आय नॉट डन माय प्रॉपर वर्क. मी माझं योग्य काम केलं नाही. कोणतं? कॉर्सिका नावाचं एक छोटंसं बेट तुम्हाला जिंकायचं होतं, ते स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही. जगत जेते असणाऱ्या सिकंदराला कॉर्सिका नावाचं छोटंसं बेट जिंकता आलं नाही म्हणजे तो मोठा योद्धा नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून विश्वातले सगळ्यात मोठे योद्धे छत्रपती शिवाजी महाराज आहे. पहिलं शिवचरित्राचा धडा, बापाचं स्वप्न पूर्ण करा. जमिनीकली बापाची गाळी घेतली अपाची, मम्मी पप्पा ढुरढुर. शिवाजी महाराजांचा मावळा बनण्याची पहिली क्वालिटी, आपल्या कष्टावर जगा. 249 रुपयाचा जिओचा रिचार्ज मारला, दिवसभर मेसेज वरती लोटते खाली ओढते, वरती लोटते खाली ओढते, आणि रिचार्ज संपला. पप्पा, मला 249 रुपये पाहिजेत. बाप म्हणते कशासाठी? माझ्या जिओचा रिचार्ज खाला. त्याचं नाव जिओ नाही, मरो पाहिजे होतं, मरो. महिनाभर मेसेज तो लोट्याचे आणि पैसे बापाला मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाथ्यामध्ये, ग्रंथामध्ये कोण्या राजाचं नाव आलेलं आहे का? मोदी साहेब विश्वाच्या पटलावर मोठे होऊ द्या, पण कोणत्या संतांच्या ग्रंथात त्याचं नाव येत नाही. नेतेचं नवल त्या लोकांना वाटते ज्यानं जिंदगीत नेते सोडून मोठे माणसं पाहिलेले नसते. नेत्याचं नाव संतांच्या लिस्टमध्ये येत नाही. राजा, चक्रवर्ती, सम्राट होऊ द्या, साधूच्या तोंडावर त्याचं नाव येत नाही. एखाद्या राजेशाहीला 10,000 वर्ष चालू द्या, पण धार्मिक ग्रंथात त्याचा जय जयकार होत नाही. पण विश्वाच्या पाठीवर पहिला चमत्कार आहे, राजेशाही घडवणाऱ्या, एका उच्च पद्धतीनं कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातले पहिले राजे आहेत, ज्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराजच्या गाथेमध्ये आहे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. अरे भंडारा जिल्ह्यातल्या धर्मापुरीत नवल वाटावं, नवल नाही. नागपुरातल्या लोकांनी शिवाजी महाराज की जय म्हणावं, नवल नाही. छत्रपती सूत्र विश्वाचे की. या संपूर्ण विश्वाला गारुड घालणारे एक राजे आहेत, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करताना त्यांचं राज्य मोठं केलं. 10,000 सैनिक येत होते, इकडून 700 जात होते, तिकडून 40,000 येत होते, इकडून 500 जात होते. आताच्या पोट्टेले जर म्हटलं की तुझ्याजवळ 500 रुपये द्यायचे, 4,000 करायचे, तो पहिले दोस्तईले हॅपी बर्थडे टू यू, 500 दे मले, तू पैसे खलास. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं कमी संसाधनामध्ये जास्त क्रांती कशी करता येते, कमी पैशामध्ये मोठा बिझनेस कसा करता येते.
40 लोकांच्या भरोशावर 10,000 लोक कसं काय मारता येते? हे कोतळा बाहेर काढला सगळेले माहित आहे. ढाल तलवारच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टर अशोक राणानं पुस्तक लिहिलेलं आहे. वासी बेंद्रेनं पुस्तक लिहिलेलं आहे. सदी पवारांनी पुस्तक लिहिलेलं आहे. मराठा सत्तेचा उदय जयसिंग पवारांनी पुस्तक लिहिलेलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेनं पुस्तक लिहिलेलं आहे. द हाऊस ऑफ शिवाजी नावाचं पुस्तक आहे. द शिवाजी मॅनेजमेंट गुरु नामदेव भगतांचं पुस्तक आहे. साऱ्या पुस्तकातला सार काढून सांगतो तुम्हाला 3 मिनिटांमध्ये मोजून. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालवण्याच्या अगोदर स्वतःची बुद्धी चालवलेली आहे. भांडण करण्याच्या अगोदर बुद्धीचा वापर कर, हे शिवचरित्र सांगते का. जीवनात लोकांना मारण्याच्या अगोदर स्वतःच्या मेंदूचा वापर कर, हे शिवचरित्राची शिकवण आहे. ज्या वेळेला कोतळा बाहेर काढला सगळेले माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का, तो शॅमियान्यात यायच्या अगोदर त्याच्या मांग हजारोचे सैनिक होते. त्याइले कसं काय मारलं? हजारोच्या सैनिकाले कसं काय मारलं? वाचलं का? बोला ना, काय समाजा घेता का बसल्या बसल्या? छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता कोतळा बाहेर काढला नाही, हजारो सैनिक होते विजय महाराज. त्याइले कसं काय मारलं? दॅट इज कॉल्ड द ब्रिलियन्सी ऑफ द शिवाजी महाराज. खरी बुद्धिमत्ता शिवाजी महाराजची तिथं होती. खानाला पत्र लिहिण्याच्या अगोदर पत्राची भाषा. मी पुरता घाबरून गेलेले आहो, माझ्या हाताला लटलटी सुटत आहे. राजे, मी शिवाजी एका छोट्याशा राज्याचा प्रमुख आहो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या दुश्मनाला शानपणा शिकू नका. त्याला भ्रमात राहू द्या की तो मोठा आहे, मोठा आहे, मोठा आहे. त्याच्या टायरात हवा भरायची हळूच पिन लावायची, टायर पंचर. याले शिवचरित्र म्हणतात. मी घाबरून गेलेला आहो. मग तो हवेमध्ये गेला, शॅमियान्यात आला. शिवाजी महाराजांनी नकली दागिने मागवले. अजून इतिहास वाचून घे जा. आम्ही शेकडो पुस्तकं वाचतो तेव्हा 2 तास बोलतो. नकली दागिने का? शिवाजी महाराजांकडे धन कमी होतं. जीवनात माणसाकडे पैसा कमी असला तर चालते, पण माणूस बुद्धीनं गरीब नसला पाहिजे, हे शिवाजी महाराजची शिकवण आहे. माणूस गरिबीत जन्माला आला तरी चालेल. मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या गाड्यान पैशावाल्याचे बिझनेस पाहून हुरळून जाऊ नका. हा पैसा कमावणारा माणूस कोण्या दिवशी गल्लीत येऊन उभा राहीन सांगता येत नाही. पण ज्यानं बुद्धी कमावली त्याच्या पायावरती करोडपती नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराज नकली दागिने आणले, सजवले. तो आतमध्ये आला. आणि कायच्यासाठी सजवले? शिवाजी महाराज फक्त तलवार चालवणारे नव्हते. सायकोलॉजी नावाचा विषय जगात शिकवल्या जाते, त्याला मानसशास्त्र म्हणतात. हे मानसशास्त्राचे अभ्यासक होते छत्रपती शिवाजी महाराज. आज सगळ्यांना त्यांच्या पुढे मान झुकवावे लागते, कारण ते ब्रिलियंट होते. सायकोलॉजी काय सांगते? एखाद्याला पराभूत करायचं असेल तर त्याला दुसऱ्या विषयात गुंतून ठेवा. त्याच्या मनातली जी तीव्रता आहे, मला शिवाजीला मारायचा आहे, वार करायचा आहे, ते तीव्रता कमी करण्याकरता त्याला नकली दागिने दाखवले. आणि तो खान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. त्या खानाची शक्ती किती होती? 10 हत्तीनं गबरान व्हावं, शेकडो हत्तीनं नतमस्तक व्हावं असं त्याचं सैन्य. पण त्याला नकली दागिनेमध्ये गुंतवलं, त्याला असली हिरे माणिक मोतिकामध्ये गुंतवलं. आणि त्याच्या आतमध्ये थोडासा स्पेस सोडून, आपल्या ग्रामीण भाषेत ओसरी सोडून मागच्या खोलीत शिवाजी महाराज बसले. त्याच्या बुद्धीला गनिमी कावा देण्याची ताकद शिवाजी महाराजांकडे होती. आला कसा फाळला ते मी सांगत नाही, कारण आजकाल हिंदू धर्म म्हटला की मुसलमानाले तलवारी मारायच्या, हे तुमच्या डोक्यात खकाना भरलेला आहे. डीपीचे 3 कनेक्शन ओके ठेवा. चुका ध्यान तो गई जान, अर्थिंग, फेज आणि न्यूट्रल. नाहीतर माझं कीर्तन समजायला बुद्धी पाहिजे, नाहीतर डीपीत शॉर्ट सर्किट होऊ शकते. शिवाजी महाराजांनी मुसलमानाच्या तलवारीनं, आपल्या तलवारीनं मुसलमानाच्या माना कापायचं हे कधी सांगितलं नाही. ना धरती पहले है ना आसमान पहले है, कुरान और गीता में इंसान पहले है. ये मंदिर और मस्जिद के मसले आपको मुबारक हो, मेरे लिए तो मेरा हिंदुस्तान पहले है. माझ्यासाठी माझा देश प्रथम आहे, हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी कोण्या सत्तेच्या विरुद्ध, जातीच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध भांडण केलं नाही. त्यांचा संघर्ष होता त्या धर्मात पसरलेल्या बुद्धीमध्ये जंग चढलेल्या लोकांच्या विरोधात.
ते एक छोटासा कागदाचा चिटोरा पडला दिसला, तो वापस केला. ऐका माझ्या मायबापांनो, आपण कोणाचे वारसदार? शर्ट काढून टीव्हीच्या पडद्यावर इश्क के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करू तो कॅरेक्टर ढीला है. त्या सलमान खानचे आपण बच्चे नाही आहो, त्या आमिर खानचे आपण वारसदार नाही आहो. आपण वारसदार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे. लढाई झाल्यानंतर मैदानात एक कागदाचा चिटोरा दिसला. शिवाजी महाराजांनी उचलला, त्याच्यावर अरबी भाषेत काही लिहिलेलं होतं. त्याला मस्तकाला लावलं, त्याची घडी केली आणि दूताला बोलावलं, राजदूताला, आणि त्याच्याकडे कागद देऊन सांगितलं, जा आणि मोगलांचा ताफा ज्या रस्त्यानं गेलाय ना, त्या रस्त्यानं गेलेल्या मोगलांच्या ताफ्याच्या त्या सरदाराकडे हा कागदाचा चिटोरा दे. त्याला वाटलं की हा निरोप आहे. तो निरोप देण्याकरता तिथं गेला आणि निरोप दिला. त्या सरदारानं तो कागद उघडून बघितला तर त्यानं दोन्ही हात पुढे केले आणि तो आबाळाकडे पाहून अल्लाहचे धन्यवाद मानायला लागला. दुसऱ्या त्याच्या राजदूतानं विचारलं, खा साहब आप क्यों ऊपर देख कर अल्लाह का शुक्रिया अदा कर रहे, अल्लाह ताना को शुक्रिया अदा दे रहे. तो सरदार मुसलमानाचा सरदार म्हणतो, हम जिसके खिलाफ लड़ाई लड़ रहे हैं उस छत्रपति शिवाजी महाराज ने हमारी कुरान की पड़ी हुई एक कागज का टुकड़ा, एक आयत हमारे पास दी है. तुझ्या धर्मग्रंथाचा अपमान होऊ नये हे तत्व बाळणारे, मरणा अंती वैराणी हे जगाला सांगणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते. जसा त्याच्या कुराणाच्या कागदाचा सन्मान केला तसा त्याचा अपमान सुद्धा केला. त्याचा दुश्मन साधा सुद्धा नव्हता. एक सांगू, जिंदगीत जर दुश्मनी करायची असेल तर मोठ्या माणसासंग करा. हे गावागल्लीत फिरणारे, 150 रुपयाची कोंबडी विकणारे, 50 रुपयाची दारू पिणारे, अरे हे हलकट माणसाचं लक्षण आहे. माणसाची दुश्मनी असावी तर जागतिक पातळीवरच्या माणसासोबत. सिर्फ हाथों में खंजर नहीं, आंखों में पानी चाहिए. हे माझे शब्द नाही. ज्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढत होते तो औरंगजेब म्हणतो, मेरे अल्लाह ने मुझे दुश्मन भी कैसा दिया, शिवाजी के जैसा, जो लोगों को मारता तो है लेकिन हमारे दिल से नहीं जाता, जो लोगों को काट तो डाल देता है लेकिन जिसके शरीर से खून की छींटी उड़ती है उसे भी मरने के बाद घमंड रहता है कि मुझे किसी ऐसे वैसे ने नहीं, छत्रपति शिवाजी महाराज ने मारा है. सिर्फ हाथों में खंजर नहीं, आंखों में पानी चाहिए. ऐ खुदा, मुझे दुश्मन भी खानदानी चाहिए. हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वाक्य. कीर्तन चालू ठेवू का बंद करू? चालू ठेवा. दिवस निघेलो उठत ना तुम्ही. जर उठले प्रशांत महाराज ठाकरे डबल कीर्तन करणार नाही. कारण माझं बोलणं ओठातून नाही आहे. कंसात काही कंस दाणेदार असतात आणि माणसात काही माणसं बाणेदार असतात. हा बाणेदार महाराष्ट्र घडवणाऱ्या माझ्या बापाबद्दल, या महाराष्ट्राच्या राजांबद्दल बोलतोय. सज्जनांनो, काही लोक आम्हाला भेटते म्हणते, महाराज तुम्ही बोलताना चांगलं वाटलं पण आमच्या अंगावर काटे उभे राहिले नाहीत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, शिवाजी महाराजांबद्दल ज्याच्या रक्तामध्ये खून खवलत नाही ना त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. त्याचं राशन कार्ड बिहार मधलं करून घ्या तुम्ही. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्याच्या पोटात भूक लागते आणि शिवाजी महाराज त्याला आठवत नाहीत, छत्रपती शिवरायांचं बलिदान व्यर्थ गेलेलं आहे. मी सकाळपासून 3रा कार्यक्रम आहे आजचा. 2रा कार्यक्रम करून आला. एक जण म्हणे आमच्या जेवायची वेळ झाली. म्हटलं त्याईनं जर जेवणाची वेळ पाहिली असती तर तुले जेवणाची सुद्धा वेळ राहिली नसती. कंबळल्यावर लाता भेटल्या असत्या मुघलाईच्या. त्यांनी लढाई करताना जर वेळ पाहिला असता आपल्याला आज इथं बसता आलं नसतं. आपल्या मंदिराचे दर्गे झाले असते. कपाळावरचे टिळे पुसल्या जात होते. तो राजा होता. 1,00,000 सैनिकांच्या विरोधात बोलला. माझं काळीज दाटून येते. माझ्या अंगावर रोमांच उभा राहते. औरंगजेब साधा सुद्धा नव्हता महाराज. त्या औरंगजेबाला पत्र लिहिण्याची ताकद फक्त शिवाजी महाराजांमध्ये. आणि शब्द सांगू, महाराज हा शब्द नाही, सादर प्रणाम शब्द नाही, नमस्कार शब्द नाही, सविनय सादर प्रणाम कळविण्याचा आनंद अजिबात नाही.
पहिला शब्द आहे पत्रामधला, ॲज इट इज, जशाच्या तसा ऐकून घ्या. औरंगजेब, तू हिंदूवर जिजिया सारखे कर लावून फार मोठा अन्याय केलेला आहेस. लक्षात ठेव, धर्म नसतो पुराणात, धर्म नसतो शास्त्रामध्ये, धर्म नसतो भगव्या कपड्यात, धर्म नसतो हिरव्या कपड्यात. सर्व लोकांनी आपल्याशी जसे वागावे असे तुला वाटते ना, तसे सगळ्या लोकांशी प्रेमाने वागणे याला खरा धर्म म्हणतात. ही बुद्धिमत्ता असणारे शिवाजी महाराज, एका एका माणसाला गोळा करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या घरात आपला बाप एक आहे, पण या महाराष्ट्राचे 3 बाप आहेत. एका माझ्यासारख्या महाराजचं कीर्तन चाललेलं होतं. कीर्तन सुरू झालं, कीर्तन रंगात आलं, पण समोर बसलेले 4-5 लेकरं गडबड करायला लागले. एकाच्या बापाचं लक्ष गेलं, तो खुर्चीवरून उठून उभा झाला, स्वतःच्या पोराजवळ गेला आणि पोराला प्रेमानं म्हणे, बाळा, महाराजांचं कीर्तन चालू आहे, गडबड करू नये, कीर्तन होईपर्यंत शांत बस. पोरग शांत बसलं. 10 मिनिटानं कीर्तन पुन्हा रंगात आलं, पुन्हा पोराची गडबड सुरू झाली. दुसरं पोरग उठून उभं झालं, कल्ला करायला लागलं. ते ओरडायला लागलं म्हणून त्याचा बाप 3ऱ्या कोपऱ्यातून उठून उभा झाला. त्याच्या बापानं त्याच्या जवळ जाऊन त्याला सांगितलं जोरानं दरडावून, ए पोरा, चालू कीर्तनात बोलायचं नाही, चुपचाप बस. ते पोरग शांत झालं. पहिलंही पोरग शांत झालं. पुन्हा कीर्तन रंगात आलं. महाराजच्या कीर्तनात लोक तल्लीन झाले. पण पहिल्यांदा चूप बसलेलं पोरग, दुसऱ्यांदा चूप बसलेलं पोरग गडबड करायला लागलं. आणि तिसऱ्यांदा 3रं पोरग उठून उभं झालं आणि ते जोरजोरानं ओरडायला लागलं. 4थ्या कोपऱ्यातून 3ऱ्या पोराचा बाप उठून उभा झाला. रण 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 चालत आला, पोराच्या जवळ उभा राहिला. पोरासोबत प्रेमानं बोलला नाही, पोरासोबत जोऱ्यानं दरडावून बोलला नाही. आपल्या पोराच्या पुढे उभा राहिला, शर्टाच्या बाया मागं केल्या आणि पोराच्या कानाखाली सनकन दिली. त्याचंही पोरग शांत बसलं, दुसऱ्याचंही पोरग शांत बसलं, पहिल्यांदा गडबड केलेलंही पोरग शांत बसलं. कीर्तन सुरू झालं, पुरं कीर्तन झालं. सगळं कीर्तन संपल्यावर महाराजनं फेटा सोडला, महाराज स्टेजच्या खाली गेले. पण एकाही पोरग 50 पोरं इथलं बोललं नाही. तुम्ही म्हणसान ते 3 बाप कोण्या गावचे होत? ते 3 बाप या महाराष्ट्राचे आहेत. पहिला बाप ज्ञानोबा, ज्यांनी प्रेमानं सांगितलं, लोकांनी ऐकलं, पण पुन्हा लोकांनी गडबड सुरू केली. दुसरे बा तुकोबा, त्यांनी दरडावून सांगितलं, लोकांनी ऐकलं, पण पुन्हा गडबड सुरू झाली. पण तिसरे या महाराष्ट्राचे बा ते शिवबा, त्यांनी जेव्हा जेव्हा डफळे वाजवायला सुरुवात केली तेव्हा तेव्हा महाराष्ट्र मात्र शांत झाला. महाराष्ट्रातल्या बच्च्याला शांत व्हावं लागलं आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करावा लागला. कारण शिवाजी महाराज नुसते राजे नव्हते, एक एक मावळा गोळा केला त्यांनी. कसे केले मावळे गोळे? ज्या मावळ्यांच्या पायामध्ये चालता चालता गोळे यायचे, पण तो मावळा थांबत नव्हता. गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज निघाले. पालखीच्या भोयांनी पालखी उचलली. पावला मागं पाऊल, पावला मागं पाऊल. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला, अंधार पडायला लागला. पाखरं गळीचूप झाले. जंगलामध्ये भयान शांतता निर्माण झाली. रात्र किड्यांची भनभन सुरू झाली आणि अचानक पालखी थांबली. शिवाजी महाराजांनी पालखीचा पडदा ओढला आणि मावळ्याला विचारलं, काय रे, काय झालं? एक मावळा समोर आला. त्यानं मुजरा घातला आणि सांगायला लागला, महाराज, ज्या गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या भेटीला आपण चाललो, ते गोवळकोंड्याचे बादशाह तुमच्या भेटीला आलेले आहे. महाराज खाली उतरले, एकमेकांना प्रणाम केला आणि गोवळकोंड्याच्या बादशाला छत्रपती शिवाजी महाराज विचारतात, राजे, आम्हीच तुमच्या राज्यात पदार्पण करत आहोत, तुमच्या दरबारात येत आहोत. आपण या ठिकाणी येण्यास काय प्रयोजन असे? तुम्ही इथं येण्याचं प्रयोजन काय? गोवळकोंड्याचा कुतुबशाह जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्र नव्हता, कुत्सित राजा होता, तो गोवळकोंड्याचा बादशाह म्हणतो, राजे, तुमच्या सारख्या जाणत्या राजाचं पहिलं पाऊल आमच्या राज्याच्या मातीत पडते आहे. तुमच्या पायाखालची थोडीशी माती अबीर गुलाल म्हणून स्वतःच्या मस्तकाला लावावी म्हणून मी या जंगलात आलेला. याला राजा म्हणतात. महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा पालखीत बसले. पालखी पुढे गेली. हजारो माणसं शिवाजी महाराजांना पाहण्याकरता गोळा झाले.
शिवाजी महाराज बोलतात कसे, चालतात कसे, हसतात कसे, राजांना आम्ही त्यांचे कौतुक ऐकलेलं आहे, त्यांची प्रशंसा ऐकलेली आहे, पण डोळ्यानं बघितलेलं नाही आहे. गोवळकोंड्याच्या बादशाच्या दरबारात लोकांची गर्दी झाली आणि बादशानं स्वतःचा कुत्सितपणा सुरू केला. सैनिकांना सांगितलं, ओ दरवाजा खोल दो. पहिला दरवाजा उघडण्यात आला आणि गोवळकोंड्याचा बादशाह म्हणतो, महाराज ये हमारे घोड़ों की शाला है, यहाँ पर सफेद घोड़े काले घोड़े इतने घोड़े नहीं है. चलते चलते मैदान में दोनों पैरों को उठाकर सामने वाले का भेजा फोड़ देने वाले महापराक्रमी घोड़े भी हमारे पास है. क्या इतने हजारों के तादाद में घोड़े आपके स्वराज्य में है? शिवाजी महाराज हसले, चुप बसले, शांत बसले. स्वाभिमानी माणूस योग्यता असल्याशिवाय बोलत नाही. स्वराज्यामध्ये एवढे घोडे नव्हते. पुन्हा राजानं दुसरा दरवाजा उघडायची सूचना दिली. खोल दो दुसरा दरवाजा. तोही दरवाजा उघडला गेला आणि राजा कुत्सितपणे महाराजांकडे पाहून हसत म्हणाला, महाराज यहाँ पर तलवार है, छोटी तलवार से लेकर बड़ी शमशेर तक सब कुछ है, तोप गोला है, बारूद है. क्या आपके स्वराज्य में इतना सारा तोप गोला और बारूद का कारखाना है? महाराज शांत बसले. पुन्हा तिसरा दरवाजा उघडण्याचा आदेश दिला. खोल दो. महाराज ये हमारे इधर रखे हुए हीरे मानिक मोती जवाहरात है, क्या आपके पास इतने बड़ी संख्या में ये सब है? महाराज शांत बसले. आता शेवटचा दरवाजा राहिला होता. राजानं सांगितलं, उसे भी खोल दो. दरवाजा उघडला आणि गोवळकोंड्याचा बादशाह म्हणतो, महाराज रात भर किसी शराबी ने अपने जहन में शराब डाली और उसकी नशा उसकी आंखों में आई हो. ऐसे रात भर शराब पीने वाले आदमी की तरह शराब पीने वाले हाथी क्या आपने कभी देखे हैं? हमारे पास ऐसे हाथी है. एक हाथी को जकड़कर बांधने के लिए 40-40 श्रृंखला लगती है, 40-40 साखळदंड लागतात. क्या आपके स्वराज्य में ऐसे हाथी है? महाराज मनातल्या मनात म्हणत, घोड्याले खाऊ घालायची आमची सोय लागत नाही. एवढ्या मोठ्या हत्तीला कुठून चारा आणावा आणि कुठून गवत द्यावं. पण स्वाभिमानी माणसं कधी नेबळट उत्तर देत नसतात. आतापर्यंत 4 वेळेला शिवाजी महाराज शांत होते. 5व्यांदा महाराज हसले आणि राजाच्या डोळ्यात डोळे टाकून गोवळकोंड्याच्या बादशाहला म्हणतात, हमारे पास न हीरे है, न मानिक है, न जवाहरात है. हमारे पास न बड़ी संख्या में बड़ी तादाद में घोड़े हैं, हमारे पास न शस्त्रागार है, न बारूद है. लेकिन आपको एक बात बता दो महाराज, 10-10 हाथियों पर भारी पड़ जाए ऐसा एक एक मावळा माझ्या स्वराज्यात आहे. राजा सुद्धा कुत्सित होता. राजानं सांगितलं, या शक्तीचा मावळा जर तुमच्यामध्ये असेल तर पाठवा एखादा तुमचा मावळा आणि इकडून मी पिसाळलेला हत्ती पाठवतो. शिवाजी महाराज विचारात पडले, कोणाला पाठवायचं. आजूबाजूला बघितलं, 22-24 वर्षाचा एक तरुणाबाण पोरगा उभा. त्याला कोपरखळीनं महाराजांनी सुचवलं, जातो का, भिडतो का आणि लढतो का. तेव्हा तो म्हणायला लागला, महाराज जातो, भिडतो, लढतो आणि तुम्ही म्हणाल तर या मातीसाठी मरतो सुद्धा. 24 वर्षाचा पोरगा मैदानात आला. तिकडून मदमस्त झालेल्या हत्तीच्या अंगावरले साखळदंड काढण्यात आले. हत्ती पुढे, मावळा पुढे, हत्ती समोर, मावळा समोर. दोघांमधलं अंतर कमी झालं. हत्तीनं सोंड वर केली, शेपटी वर केली, फुटकार टाकले, सोंडेमध्ये मावळ्याला उचललं, गर 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 फिरवलं. सगळ्या लोकांना भीती वाटायला लागली. लोकांनी गच्च डोळे मिटून घेतले. आता क्षणार्धात याचं डोकं फुटेल, हात तुटेल, रक्ताच्या तारोळ्यात हा पडलेला असेल. आता शिवाजी महाराजांच्या इज्जतीचं खरं नाही. महाराजांची मान खाली झुकल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा कानावर आवाज आला, गर 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 गर. आता मात्र या मावळ्याचं काही खरं नाही. हिम्मत एकवटून लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. हजारो माणसांचे डोळे उघडल्या जात नव्हते. मदमस्त हत्तीनं त्या मावळ्याला सोंडेत उचललेलं होतं. पुन्हा लोकांच्या कानावर आवाज आला, गर 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 गर. सगळ्या लोकांनी हिम्मत करून डोळे उघडले. पाहतात तर मावळ्याचं डोकं फुटलेलं नव्हतं, हात तुटलेला नव्हता, रक्ताच्या थारोळ्यात मावळा पडलेला नव्हता.
ज्या हत्तीनं त्याला सोंडेत उचललेलं होतं त्या हत्तीची सोंड तुटून एकीकडे पडलेली होती, हत्ती मरून दुसरीकडे पडलेला होता आणि तिसरीकडे रक्तानं लालबुंद झालेली तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 वर्षाचा तो मावळा उभा होता. राजानं सिंहासन सोडलं. तुम्ही टाळ्या वाजवल्या तशी हजारो लोकांनी टाळ्या वाजवल्या. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा खाली पडल्या. गोवळकोंड्याचा बादशाह धावत धावत मैदानात आला आणि शाबासकी देण्यासाठी त्यानं हात वर केला, पण त्याच्या हाताचा पाठीला